हिंगोलीच्या नरसी नामदेव ते कडती या मार्गावरील कयाधू नदीवर नव्यानं पूल बांधण्यात आलाय। मात्र या पुलाचं काम मागील 2 ते 3 महिन्यांपासून रखडलं आणि त्यामुळे संत नामदेवाच्या दर्शनासाठी विदर्भातून येणाऱ्या भाविकांना नदीपात्रातून खडतर असा प्रवास करावा लागतोय। त्याचबरोबर नरसी येथील नदीपलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याच नदीपात्रातून ये-जा करावी लागते। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र ते अनेक महिन्यांपासून रखडल्याने येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झालेली आहे। या पुलावर जे आहे पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता, मात्र तो सुद्धा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला आहे। आणि त्याचबरोबर येथे नरसी नामदेव येथे संत नामदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठी परवड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता, तो जो पर्यायी रस्ता आहे हा वाहून गेल्याने येथून येणारे भाविक जे आहेत, चिमुकले आहेत, हे नदी पार करत येत आहेत। त्याचबरोबर दुचाकी चालक देखील या रस्त्याहून आपली दुचाकी आणत आहेत। अनेक ठिकाणी अनेकदा या ठिकाणी अपघात देखील झालेला आहे, दुचाकीस्वार पडलेले आहेत। आपण बघू शकता, हे चिमुकली जे आहे ही संपूर्ण नदी पार करून या ठिकाणी आलेली आहेत। आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही, हा पूल कधी सुरू करण्यात आला होता आणि याचं काम का थांबलेलं आहे? हा पूल जवळपास मे महिन्यामध्ये चालू केलेला होता। त्यांनी 15 दिवस पाळल्यानंतर चालू केलेला आहे पूल। हा पूल मे महिन्यात पाडल्याला त्यानंतर त्यांनी 15 दिवस काम चालू केलं होतं। 15 दिवस